नमस्कार, PCR न्यूजमध्ये मी रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। श्री सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यातर्फे बदलापूरमध्ये महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा व आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री धनंजय शिंदे पदाधिकारी कार्यकर्ता हजारोच्या संख्येने उपस्थित व वरिष्ठ नेते महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ता यांची प्रचंड गर्दी। चला तर पाहूया PCR न्यूज, बातमी तुमची नजर आमची। रेल्वे, नॅशनल हायवे किंवा एखाद्या लोकसभा क्षेत्रात जर रोजगारीचा पर्याय निर्माण करायचा असेल तर एखादं मोठं प्रोजेक्ट हे काम खातरच आहे, ते त्यांना कळलंच नाही। हे लक्षात ठेवा। आज अर्धवट अवस्थेत पाहिलं मी त्या तिथल्या वॉशरूममध्ये गेलो, जेमतेम 4 ते 5 लोकांसाठी हे वॉशरूम आहे। एवढी दुर्गंधी होती का विचारू नका। रोज कमीत कमी 3 लाख लोक इथून ये जा करतात असं मला तिथल्या प्रवाशांनी सांगितलं। मग 1.5 लाख लोकांसाठी ही अपुरी व्यवस्था नाही का? वरचा प्लॅटफॉर्म बघितला, एवढी दुर्गंधी, एवढं लहान। आपण कधी शूटिंग केली नाही का? आपण कधी साधारण दाखवलं नाही का? कारण तिथला स्वच्छतेचा किंवा जो काही ठेका असेल हा कोणातरी असेल ना, कोणीतरी पैसे खात असेल ना। मग हे आवाज लोकप्रतिनिधी सुद्धा आहे, त्यांना काही दिसत नाही। कमीत कमी आपण एक जबाबदार नागरिक आहोत। इथल्या डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल, इथल्या भाजी मार्केटचा विषय असेल, इथल्या रिक्षा स्टँडचा विषय असेल, हे सर्व विषय आज मी विनंती की आपल्या मित्र पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेना आणि आम आदमी पार्टी यांना थोडी बसण्यासाठी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, मित्रांनो, आपल्या शहराचं नाव आहे बदलापूर। मी आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे। तिथे आम्ही बदल करायचं तर आहेच, पण बदल घेण्यासाठी आलेलो। फक्त 4 मिनिटांमध्ये बोलतो, वेळ खूप कमी आहे। ज्या राज्याचा मुख्यमंत्री 2 कोटी लोकांनी निवडून दिलेला आहे, जो दिल्लीतल्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण मिळतं, तो दिल्लीतल्या सगळ्या जनतेला मोफत आरोग्य सुविधा देतो। मगाशी देशमुख काही बोलल्या की आम्हाला हॉस्पिटल पाहिजे, तर जो मुख्यमंत्री दिल्लीतल्या 2 कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा देतो, जो मुख्यमंत्री दिल्लीतल्या जनतेला मोफत वीज देतो, दिल्लीतल्या 75% लोकांना 0 बिल येते। 75 एक तर बदलापुरात सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजता रेल्वे स्टेशनला गेलो, त्यानंतर रिक्षा स्टँड, त्यानंतर भाजी मार्केट, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन, शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन, काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, पर्सनल गाठी भेटी आणि ह्यानंतर आरामला। एकंदरीत संपूर्ण बदलापूर शहरात लोकांचा खूप मोठा उत्साह दिसून आला आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत किंवा महाविकास आघाडीला प्रोत्साहन देण्यासाठी खूप लोकांची उत्सुकता दिसली। खरं म्हटलं तर गेल्या 10 वर्षात मी आपल्या भाषणात देखील सांगितलं की 10 वर्षात आपण सर्व पत्रकार बंधूंनी कपिल पाटलांना खरं म्हटलं तर हे प्रश्न विचारायला हवे होते। 10 वर्षात एक अर्धवट प्लॅटफॉर्मचं काम
आणि तेही 10 वर्ष खासदार सत्ताधारी पक्षाचे, 2.5 ते 3 वर्ष मंत्री महोदय, आणि अशाही परिस्थितीत अर्धवट उद्घाटन त्यांना करायला लागतं. ही त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक शर्मेची बाब आहे. परंतु असो, त्यांना त्या गोष्टीचा काही खेद वाटत नाही. तरी सुद्धा आज ते लोक, आज तुम्ही सांगा ना, 10 वर्षात पहिल्यांदा कपिल पाटलांनी बदलापूरमध्ये कार्यालय थाटलं. त्यांचं कार्यालय चांगलं आहे, एसी आहे, मस्त, खूप एकदम जबरदस्त कार्यालय आहे. पण प्रत्यक्षात बदलापूर वासियांची अवस्था काय आहे? आज महिलांचं, मी त्यांनी जे मत व्यक्त केलं ते पाहिलं, काही महिलांचा आक्रोश पाहिला, त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची अवस्था पाहिली, तिथल्या बाथरूमची अवस्था पाहिली, तिथलं जो आपलं हे चालतो आपण वॉकवे, स्काय वॉक, त्याची अवस्था पाहिली, अतिशय दुर्गंधी. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाची ना कोणाची एक जबाबदारी असतं, एक टेंडर असतं, हे का केलं जात? आज संपूर्ण उल्हासनगर आणि अंबरनाथचं डम्पिंगचं जी काही घाण आहे ही आपल्याकडे टाकली जाते. ह्या विषयाला आपण वाचा फोडायला हवी. आज तुम्हाला सांगतो, बदलापूर वासियांचा एक पाण्याचा प्रश्न आहे. गेले 2 दिवस पाणी नाही. हे कितपत योग्य आहे? धरण उशाला आणि कोरड घशाला. आज मला समजलं का बदलापूरचा जो बारवी डॅम आहे, तिथून डायरेक्ट पाणी बदलापूर वासियांना जे दिलं जातं, त्याचं जे शुल्क आकारलं जातं ते स्टेमच्या पेक्षा खूप जास्त आहे. तर ह्या गोष्टी, काही गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. या गोष्टींना सर्व आपण पत्रकार बंधूंनी वाचा फोडली पाहिजे. मी सध्या तरी आजच्या दिवशी सर्व बदलापूर वासियांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपण सर्वांनी एकदा महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन याला विश्वास ठेवा, निवडून द्या. जी कामं असतील, मी प्रामाणिकपणे, आपला शब्द नाही वचन देतो, या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी माझी बांधिलकी असेल, माझी एक विकासाची ब्लूप्रिंट असेल. ही ब्लूप्रिंट आपल्या समोर सादर करेन आणि मग या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील, महागाईचं तर आपण पाहिलं असेल, ते न बोललेलं बरं. 2014ची भाजपाची आंदोलन आपण काढून बघा ना, काय गॅस सिलेंडरवर बसलेले काय. अरे आज 350चा गॅस सिलेंडर 1100 ला. 70 वर्षात, 65 वर्षात काँग्रेसने कधी अन्नधान्यावर जीएसटी लावली होती, पण आज या राज्यात लावली. अरे तुम्ही आमचं जेवण पण हिरावून घेता का? आमच्या पोटापाण्याचा पण प्रश्न हिरावून घेता का? ही अशी परिस्थिती या शासनाने केलेली आहे. असो, काही पलीकडे जाऊन सांगेल, संविधान वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे, तेव्हा ही सगळी कामं होतील, एवढं मी आजच्या दिवशी सांगतो. धन्यवाद.